नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मयुरी पालवे उखाणे या चॅनलवरती. मंडळी, वर्षभरामध्ये काही दिवस असे येतात की त्या दिवशी केलेले शुभ कार्य अनेक पटींनी फळ देते आणि अशाच अत्यंत दुर्मिळ, प्रभावशाली आणि भाग्य बदलणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे 18 जून 2026ला. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग इतका शुभ मानला जातो की या दिवशी सुरू केलेली कामं यशस्वी होते. घरात धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि भगवान विष्णू व देवगुरु बृहस्पतीची विशेष कृपासुद्धा प्राप्त होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, 18 जून 2026चं महत्त्व काय आहे, या दिवशी कोणती कामे करावीत, कोणती कामे टाळावीत, धनप्राप्तीसाठी विशेष उपाय, नोकरी, व्यवसाय आणि विवाहासाठी उपाय आहेत, राशीनुसार लाभ काय होतो आणि शेवटी एक अत्यंत प्रभावशाली गुप्त उपाय आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपुष्यामृत योग म्हणजे नेमकं काय, तर मंडळी, गुरु म्हणजे गुरुवार आणि पुष्य म्हणजे पुष्य नक्षत्र. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु नक्षत्राला, पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. हे नक्षत्र धन, समृद्धी, प्रगती आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस आहे. बृहस्पती ग्रह ज्ञान, भाग्य, पैसा, विवाह, संतान आणि यश यांचा कारक ग्रह मानला जातो. म्हणून मंडळी, गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग म्हणजे अत्यंत शुभ आणि अमृतासारखे फळ देणारा योग असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य कधीही व्यर्थ जात नाही. आणि मंडळी, 18 जून 2026 रोजी गुरुवार आहे आणि पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे. हा दिवस विशेषतः सोने खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, घर किंवा जमीन, नवीन व्यवसाय, गुंतवणूक, मंत्र, जप, पूजा आणि दान यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते असे ज्योतिषशास्त्र सांगते. त्यानंतर मंडळी, या दिवशी सकाळची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सकाळची काय करायचं आहे, तर सूर्योदयापूर्वी उठायचं, स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावे, घराच्या देवघरात तुपाचा दिवा लावावा. पूजेसाठी काय काय लागतं, तर हळद, कुंकू, पिवळी फुले, केळी, चणे, गूळ, तुपाचा दिवा, अक्षता आणि केशर. आणि पूजाची पद्धत कशी असते, तर प्रथम गणपतीचं पूजन करायचं, नंतर भगवान विष्णूंची पूजा करायची, तिसरं म्हणजे बृहस्पती देवांना पिवळी फुले अर्पण करायची. ओम बृहस्पते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम किंवा गुरुवारची कथा वाचायची आहे. आणि या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी विशेष उपाय करत असतो. तर तिजोरीमध्ये आपल्या पिवळ्या कपड्यात हळद, अक्षदा, 1 रुपयाचे नाणे बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे. असे केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात असे मानले जाते. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील उपाय करायचा आहे. भगवान विष्णूंना केशरयुक्त खीर अर्पण करा. नंतर ती खीर प्रसाद म्हणून कुटुंबाला द्या. आणि त्यानंतर दान करायचं आहे. तर गरिबांना दान करत असताना पिवळे कपडे, केळी, चणे, गूळ दान करा. दान केल्याने गुरुग्रह मजबूत होतो. आणि चौथं म्हणजे पिपळाचा उपाय म्हणजे सायंकाळी पिपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. मंडळी, ज्यांना नोकरीमध्ये अडचणी आहेत किंवा व्यवसाय वाढत नाही त्यांनी हा उपाय नक्की करावा. त्याच्यानंतर ज्यांची नोकरी लागत नाही त्यांनी पिवळा रुमाल जवळ ठेवा. ऑफिस किंवा दुकानात हळदीचा स्वास्तिक काढा. भगवान विष्णूंच्या समोर अगरबत्ती लावा. ओम गुरुवे नमः मंत्र जपा. विवाह आणि प्रेम संबंधासाठी उपाय म्हणजे ज्यांचे विवाह जमत नाहीत त्यांनी केळीच्या झाडाला जल अर्पण करावे. पिवळी मिठाई दान करावी. बृहस्पती मंत्र जप करावा. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तर मंडळी, या दिवशी नेमकं कोणतं काम करायचं नाही आहे, कोणते कामं टाळायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. या दिवशी भांडणं नाही करायचे, अपशब्द बोलणे टाळायचे, खोटे बोलायचं नाही आहे, मद्यपान नाही करायचं, मांसाहार, कोणाला दुखवायचं नाही,
या दिवशी मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या राशीनुसार मेष राशी नवीन कामात यश मिळू शकतं. वृषभ राशीला धनलाभाचे योग दिसत आहेत. मिथुन राशीला नवीन संधी मिळू शकते. कर्क राशीला घरात सुख शांती. सिंह राशीला मान सन्मान वाढू शकतो. कन्या राशीला अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. तुळा राशीच्या व्यवसायामध्ये प्रगतीचे योग दिसत आहेत. वृश्चिक राशीला भाग्याची साथ मिळू शकते. धनु राशीला गुरुकृपा विशेष राहील. मकर राशीला आर्थिक सुधारणा होऊ शकते. कुंभ राशीला शुभ बातमी मिळण्याचे संकेत दिसत आहेत. मीन राशीची मनोकामना पूर्ण होण्याचे योग दिसत आहेत. अत्यंत प्रभावशाली आणि गुप्त उपाय म्हणजे मंडळी, हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. एक नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावा, भगवान विष्णू समोर ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा. नंतर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. असे मानले जाते की यामुळे अडथळे दूर होतात आणि भाग्य खुलते. आणि मंडळी, 18 जून 2026चा गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ आणि प्रभावशाली दिवस मानला जात आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, दान आणि उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतींचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम बृहस्पते नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.